मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग माझं झालेलं आहे. बर त्यात मी टॉप मेरिट मध्ये आलेला विद्यार्थी आहे. माझा तसा राजकारणाचा काही संबंध येत नव्हता. माझ्या विरोधात एक तगडा उमेदवार होता, एका मंत्री महोदयाचा मुलगा होता. हा मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा होता. पक्ष. त्यावेळेस मी शपथ घेतली, ज्यावेळेस सामाजिक संघटना चालू केली त्यावेळेस. सामाजिक संघटना हा हा स्वतःचाच पक्ष तयार करेल, करेल. स्वतःच्याच चिन्हावर मी उभा राहील. बर बर निवडून ती माझी हा. आई वगैरे बसली होती. बर आई वडिलांचं मी दर्शन घेतलं हा आणि आजपासून मी आईला सांगितलं हा की तुझ्या दुधाचं अमृत केलं तरच मी घरी येईन. जर जिंकलो तर मी तुझा आहे नावावर फरावं. माझं काही बरं वाईट झालं तर तू 2 मुलावर. नंतर मी प्रथमतः सांगली लोकसभा लढवली. हा पहिला 2004 ला माझ्या पक्षानं खातं खोललं आमदारकीचं. मी आयुष्यात आमदारकी कधीच लढवणार. म्हणजे टार्गेट दिल्लीच. यशवंत सेनेच्या माध्यमातून धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं मोर्चा काढला होता पहिला दिल्लीला. आणि मला लोकशाहीच्या लोकसभेच्या मंदिरात जाऊन बर त्या सामान्य गरीब आपल्या जनतेची, गरीब लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी. नमस्कार, मी प्रमोद भोंग. ग्रो मोशन या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. मी सध्या आहे परभणीत. माझ्यासोबत आहेत महायुतीचे उमेदवार आदरणीय महादेवजी जानकर साहेब. शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतलेलं अवलिया व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय जानकर साहेब. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या देशातील शिकलेल्या लोकांनी, सुशिक्षित लोकांनी राजकारणात जायला पाहिजे. जर शिकलेली लोक राजकारणात नाहीत गेले तर अंगठे बहादर लोकांचं तुम्हाला गुलाम व्हावं लागेल, हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. आणि आपल्या ग्रोमोशनचा आजचा हा उत्सव लोकशाहीचा सिरीज आहे. ग्रोमोशनची उत्सव लोकशाहीची सिरीज आहे. आणि बाबासाहेबांनी लोकशाही या देशामध्ये उभे केले. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं म्हणून हा देशाचा गाडा आज संविधानावरती चालतो. बाबासाहेबांनी सांगितलं की या देशातील युवकांनी शिकलं पाहिजे. या देशातील युवकांनी शिकून राजकारणात आलं पाहिजे. सुशिक्षित लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. कारण की ही लोक नाहीत राजकारणात आली तर अंगठे बहादर लोकांचं शिकलेल्या लोकांना गुलाम व्हावं लागेल. जानकर साहेब, आपलं शिक्षण काय? मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग माझं झालेलं आहे. बर त्यात मी टॉप मेरिट मध्ये आलेला विद्यार्थी आहे. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथे. वालचंद कॉलेज सांगली या ठिकाणी आपलं शिक्षण झालेलं आहे. टॉप मध्ये होता तुम्ही? टॉप. शिक्षण काय झालं सांगितलं तुम्ही? इलेक्ट्रिकल इंजिनियर. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके. जानकर साहेब, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे शिक्षण तुम्ही घेतलं, मग तुम्हाला इंजिनियर व्हावंसं असं वाटलं नाही का? कारण की जो विद्यार्थी कॉलेज जीवनामध्ये इंजिनिअरिंग मध्ये टॉपला येतो तो विद्यार्थी इंजिनिअरिंग सोडून पुन्हा राजकारणाकडे कसं काय वळाला? मला समजलं की इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला सोशल इंजिनिअरिंग करायचं होतं. बर आणि सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून या देशातील वंचित गोरगरीब लोकांना अपेक्षित ठिकाणी घेऊन जायचं होतं. बर म्हणून मी हा प्रपंच तयार करण्यात केला. राजकारणामध्ये आपली एंट्री केव्हा झाली? जेव्हा आपण कॉलेजला होता तेव्हा कॉलेजच्या काय तुमच्या निवडणुका होत होत्या का? माझा तसा राजकारणाचा काही संबंध येत नव्हता. हा कॉलेजला मी इलेक्शनला उभा राहिलो, हा युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह. बर बर आणि त्यात मी विजयी झालो. हा तिथून माझा आत्मविश्वास दुर्गणी झाला की 7 जिल्ह्याचे इलेक्शन होते त्यावेळेस. बर 7 जिल्ह्याच्या जिल्ह्यांचे. कॉलेजचं इलेक्शन होतं. ओके. हा आणि त्यात माझ्या विरोधात एक तगडा उमेदवार होता, एका मंत्री महोदयाचा मुलगा होता. हा मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा होतो. हा त्यावेळेस हे झाल्यानंतर त्या रेंजमध्ये मला सामान्य जनतेने मला वोटिंग दिलं आणि मी त्यात विजयी झालो. तिथून मला राजकारणाची गोडी चालू झाली. कॉलेजच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्हाला यश मिळालं, कॉलेजची निवडणूक तुम्ही जिंकलात, मग त्याच्यानंतर प्रत्यक्ष राजकारणात तुमचा सहभाग सुरू झाला. मग तुमचा राजकारणातला पहिला पक्ष कोणता? पहिला पक्ष मी सामाजिक संघटन चालू केलं. स्वतःचं सामाजिक संघटन. बर बर हा यशवंतराव होळकरांच्या नावाचं स्वतःचं संघटन चालू हा केलं. हा आणि मी 4-5 वर्ष फिरत राहिलो महाराष्ट्रात. बर स्वतःचाच पक्ष. स्वतःचा पक्ष. त्यावेळेस मी शपथ घेतली, ज्यावेळेस सामाजिक संघटना चालू केली त्यावेळेस. हा. सामाजिक संघटना हा की मी लग्न करणार नाही, घरी जाणार नाही, स्वतःचा संसार उभा करणार नाही, हा या शपथी घेतल्या. बर आणि तिथून मी कामाला लागलो. हा एक 7 वर्ष महाराष्ट्र, काही ठिकाणी बाहेरच्या राज्याचा दौरा केला. हा आणि नंतर लक्षात आलं हा की एका समाजावर हम्म किंवा सामाजिक संघटनेमुळं हम्म समाजाचं उत्थान होणार नाही. हा त्यासाठी समाजाचं उत्थान व्हायचं असेल तर त्याला राजकीय पार्टीज तयार करावी लागेल. बर आणि त्याच वेळेस ज्यावेळेस मी शपथ घेताना सांगितलं की हा एक दिवस मी असं करीन, हा स्वतःचाच पक्ष तयार करेन, करेल. स्वतःच्याच चिन्हावर मी उभा राहीन, बर बर निवडून येईन. हा त्याच वेळेस मी बोललो, त्यावेळेस सामाजिक संघटन चालू केलं. हा हा
तिचं 1994 ची गोष्ट असेल. हा एक यात्रा होती मोठी आणि तिथे सभा घेतली. माझी हा. आई वगैरे बसली होती. बर आई वडिलांचं मी दर्शन घेतलं हा आणि आजपासून मी आईला सांगितलं हा की तुझ्या दुधाचं अमृत केलं तरच मी घरी येईन. तुझ्या दुधाचं विष केल्यानंतर किंवा तुझं नाव खाली होईल आई वडिलांचं, हा असं मी देशात किंवा राज्यात काम करणार नाही. हा तुला 3 मुलं आहेत, तीन एक मुलगी आहे. बर मी तुला मुलगा नाही असं समज. हा मी नाहीच. हा जर जिंकलो तर मी तुझा आहे नावावर फरावं. माझं काही बरं वाईट झालं तर तू 2 मुलावर तुझं ही करण्याचा प्रयत्न कर. बर आईचं दर्शन घेतलं, वडिलांचं घेतलं हा आणि तिथून मी ठरवल्यानंतर एकच जीन्सची पॅन्ट घालून, हा पायात चप्पल न घालता, हम्म. 1 वर्ष डोक्याला कंगवा न लावता, बर मी आजही दाढीला ब्लेड लावलेलं नाही. म्हणजे मी माझी काही तत्व पाळली बर आणि त्याच्याशी मी फिगर म्हणजे एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न केला. हा माझं शरीर, माझं लक्ष एका ह्याच्यात बांधण्याचा प्रयत्न केला. विचलित होऊन दिलं नाही. हम्म. आणि मी अंतिम लक्ष त्यावेळेस दिल्लीच ठेवलं होतं. दिल्लीच ठेवलं होतं. दिल्ली, मला अंतिम लक्ष माझं दिल्लीवरच आहे. आणि मला लोकशाहीच्या लोकसभेच्या मंदिरात जाऊन बर त्या सामान्य गरीब आपल्या जनतेची, गरीब लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी, हा. हे माझं त्यावेळेचं स्वप्न होतं. 94चं 94चं. हम्म. आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत गेलो. सामाजिक संघटनांतर हम्म. राजकीय सहारा घेण्याचा मी प्रयत्न केला. हम्म. आणि बहुजन समाज पक्षात काही दिवस मी काम केलं. बहुजन समाज पक्ष बसपामध्ये? त्यांना मी स्वतः बघितलं. हा. सायंटिस्ट माणूस काही तत्व मला त्यांची आवडली. आवडली. हा. आवडल्यानंतर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायला गेलो. बर तर ते मला म्हणले, माझ्यावर एक IPS ऑफिसर होते माझ्या समाजात. हा तर म्हणले पवार साहेब जवळ आहेत, बाळासाहेब ठाकरे एवढे जवळ असतात, बर बर माझ्यासारख्या एवढ्या माणसाचं हा नाही. म्हणलं साहेब, मला तुमचं जरा विचार फार चांगलं मग ते वाटतं. बहुजन समाजातले कोण नेते होते सुरुवातीला की ज्यांच्यासोबत? कोणीही नाही, कोण बर. BSPचा नाही, कोण नाही. हा मी पेपरवरच टाइम्स ऑफ इंडियाला त्यांची एंट्री वाचली होती कशाला. बर बर आणि हा टाइम्स ऑफ इंडियाला वाचल्यानंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. हा त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. मग तुम्हाला असं का वाटलं? कारण तेव्हा तर महाराष्ट्रात नव्हतं, देशभरातले मातबर नेते पवार साहेब असतील, काँग्रेसमधले काही नेते असतील, मग तुम्हाला बसपामध्ये जावंच का मी वाटलं? काँग्रेसच्या पहिल्यापासून त्या लाईनीतच नव्हतं. काँग्रेस मला पसंतच पडत नाही. बर म्हणजे बंडखोर वरतीने हा काँग्रेस हे काय होती, घरंदाज लोकांची, वाड्यावरच्या लोकांची पार्टी होती. बर हा म्हणजे काँग्रेसची मी हेच करत नव्हतो. हा आणि भारतीय जनता पार्टीचा माझा काही संबंधच कधी आला आला नाही. कधीच आला नाही. आलं नाही. हा म्हणून भाजप किंवा काँग्रेसपेक्षा आपला पर्याय कसा उभा राहील हा त्या भूमिकेतून मी करण्याचा प्रयत्न केला. केला. आणि कांशीरामजी गेलो, कांशीरामजीवर काही दिवस काम केलं. हा काही दिवस बसपामध्ये आपलं चांगलं काम सुरू असताना नंतर बसपाला आपण पूर्णविराम केव्हा दिला? मी 3 वर्षानंतर स्वतः कांशीरामजीला विचारलं आणि म्हटलं मला माझा पक्ष बनवायचा आहे. बर हे कांशीराम कोण होते? पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय बहुजन अध्यक्ष, समाज पक्ष. बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष. बर मग मी यशवंत सेनेच्या माध्यमातून धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावून मोर्चा काढला होता पहिला दिल्लीला. हा तेव्हा स्वतः ते 7 खासदार घेऊन माझ्यावर आले होते. आले होते. एवढ्या मोठ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आले होते आणि बर ते स्वतः खासदार बी होते. हा नंतर मी सांगितलं की महाराष्ट्रात ह्या पक्षाला हे होत नाही, दिवस येत नाही साहेब, काय करू. हा तर माझा पक्ष रजिस्ट्रेशन करायसाठी त्यांनी मदत बी केली, केले. लागणारा पैसा बी दिला मला थोडासा, म्हणजे काय लागत बर ते बर. मदत बी केली त्यांनी. हा. आणि कांशीरामजीचं माझ्यावर अतिशय चांगलं प्रेम होतं. म्हणजे कांशीराम यांच्या प्रेरणेतून हा. 2003 साली तुम्ही राष्ट्रीय समाजवादी पक्षाची स्थापना केली रासपची. नाही, प्रेरणेतून नाही, प्रेरणा माझीच होती, बर माझ्या ह्यात नाही. फक्त त्यांनी मला आपलं सहकार्य केलं. सहकार्य की केलं. हा, असं आहे. बर 2003 ला मी पक्षाची स्थापना केली. नंतर मी प्रथमतः सांगली लोकसभा लढवली. बाय इलेक्शन होतं. हा प्रकाश बापू एक्सपायर झाले, मग बर. प्रदीप पाटलाच्या विरोधात, वसंतदादांच्या नातूच्या विरोधात. बर नंतर मी माडा लोकसभा लढवली. हा राष्ट्रीय समाज पक्षाचे चिन्हावर माझ्यावर पवार साहेब माझ्या विरोधात होते बर आणि मला तिथं 99,720 मतं पडली. पल्ले. आणि मी बर. 3 नंबरला गेलो, 2 नंबर बीजेपीने, 1 नंबर पवार साहेब निवडून आले. नंतर माझे काही जिल्हा परिषद सदस्य आमदार बी निवडून आले माझ्या अहमदपूरला राष्ट्रीय समाज पक्षाचा. हा पहिला 2004 ला माझ्या पक्षानं खातं खोललं आमदारकीचं. 2004 साली. हा. नाही, पक्षाची स्थापना केल्यावरती हा. सुरुवातीला आमदारकीला तुम्ही उभारले का तुमच्या पक्षातून? मी कधी? आमदारकीला कधीच राहिलो नाही. आता पण आमदारकीला उभेच नाही राहिले तुम्ही? मी आयुष्यात मी आमदारकी कधीच लढवणार म्हणजे टार्गेट दिल्लीच, दिल्लीच. महाराष्ट्र टार्गेट ठेवलंच नव्हतं. मी पक्ष स्थापन केला तसं पहिलं लोकसभा लढलो सांगली, सांगली, दुसरी सोलापूर आणि सातारच्या बर. मध्ये माडा, हा हा तिसरी बारामती हा आणि चौथी माझी परभणी. परभणी मी विधानसभा कधीच लढलो नाही. लवण. मग स्थापना झाली पक्षाची आणि मग त्याच्यानंतर किती राज्यामध्ये पक्षाचा विस्तार केला तुम्ही? 17 राज्यात पक्षाचा विस्तार 17 केला. राज्यामध्ये. त्यात मी 4 राज्यात जवळजवळ मी 200 खासदारकीच्या सीटा उभा केल्या. अरे 200 बापरे. बर म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आमदारकीच्या सीटा उभा केल्या, जिल्हा परिषद केल्या. बर. आता माझी जिल्हा परिषद आसामला एक आहे. आसाममध्ये. हा ना, 27-28 नगरसेवक माझे गुजरातला आहेत आता सध्याला.
2-3 नगरपालिका माझा विरोधी पक्ष नेता आहे बर गुजरातमध्ये. बर आणि आपल्या बेंगलोरमध्ये एक नगरसेवक आहे माझा. महाराष्ट्रात 98 नगरसेवक आहे, आहेत. जिल्हा परिषद सदस्य आहेत, एक आमदार आहे. महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यामध्ये रासपचा आमदार आजपर्यंत निवडून आला का? माझा आमदार 1200 मतानं गुजरातला पडला. गुजरातमध्ये थोड्या मतावर सेकंडला पडलेला आहे गुजरातला. बर सेकंड मतावर. त्यामुळे महाराष्ट्रानंतर माझं टार्गेट गुजरात असेल. गुजरात गुजरात असेल. हे माझं मॉडेल आहे, माझ्या पक्षाला वाढायला देखील अतिशय चांगलं होतं. बर बर रासपचे महाराष्ट्रामध्ये पहिले आमदार कोण निवडून आले? पहिले बाबासाहेब पाटील अहमदपूरचे, अहमदपूरचे. मराठा समाजाचे आमदार पहिले निवडून आले माझे. बर आणि त्याच्यानंतर नंतर राहुल कुल आले. राहुल कुल. हा, ते बी मराठा समाजाचे आपले दौंड मधून. हा, आणि तिसरे आमदार रत्नाकर गुट्टे माझे वंजारी. हे तिसरे आमदार. तिसरे आमदार. मी स्वतः आमदार आहे आता. 4 आमदार आहेत माझ्या पक्षाचे. बर तुम्ही विधान परिषदेवर आहात विधान का? परिषदेवर माझ्या चिन्हावरच आहे. बर बर आपण पश्चिम महाराष्ट्रात येता. पश्चिम महाराष्ट्रातून साताऱ्याकडून आपण धनगर समाजातून येता. आपण आहेत पश्चिम महाराष्ट्राचे, पण आपली लोकप्रियता आपली क्रेज मराठवाड्यामध्ये पण आहे. मराठवाड्यात माझा पहिला आमदार मराठवाड्यात आला. माझी जन्मभूमी सातारा आहे, पण कर्मभूमी मराठवाडा ठरली गेली. हा, आणि मराठवाड्याच्या जनतेनं मला स्वीकारलं. पहिलं कृष्णेच्या काठी माझा जन्म झाला, वेण्णा आणि कृष्णेच्या काठी. बर पण पाणी प्यायला आलो मी गोदावरीच्या काठाला. काठाला. बर जानकर साहेब, ज्या प्रकारे तुम्हाला मराठवाड्याने स्वीकारलं, पश्चिम महाराष्ट्राने स्वीकारलं, महाराष्ट्राने तर देशानं स्वीकारलं तुम्हाला, आम्ही काय समजायचं? धनगरांचे नेते महादेव जानकर की गोपीचंद पडळकर? माझी आपल्याला विनंती आहे, माझ्या पक्षाचं नाव राष्ट्रीय समाज आहे. बरोबर आहे. मला एका जातीत आपण अडकवू नये. बर माझ्या पक्षाचा माझा फोटो लावून पहिला आमदार मराठा झाला, बर नंतर मराठा झाला, आता वंजारी झाला. हा, माझ्याकडे दलिताचे नगराध्यक्ष आहेत, मुसलमानाचे नगराध्यक्ष आहेत. बर म्हणजे राष्ट्रीय समाजवादी पक्ष हा कुठल्या एका जातीचा आणि धर्माचा पक्ष नाही. आणि मला एका जातीचं नेतं बनायचं नाही. त्यामुळे म्हणजे जातीपुरतं मर्यादित राहायचंच नाही आणि राज्यापुरतही मर्यादित नाही राहायचं. माझं अंतिम लक्ष दिल्ली आहे. दिल्ली आहे. भविष्यात पंतप्रधान व्हायची इच्छा आहे? प्रश्नच नाही ना. म्हणजे आहे ना, आता सध्याला माझा एकच खासदार, त्यामुळे आताच लगेच अपेक्षा ठेवण्याचा अर्थ नाही. पण काही वेळानं माझी अपेक्षा आहे. तुम्हाला एवढा विश्वास आहे की भविष्यात मी पंतप्रधान होऊ शकतो? आत्मविश्वास आहे मला. तेवढा आत्मविश्वास तुमच्याकडे आहे? मी ज्यावेळेस 94ला आत्मविश्वास केला की माझ्या स्वतःच्या पक्षातूनच मी आमदार खासदार करेन. बरोबर आहे. 4 आमदार माझ्या चिन्हावर, माझ्या सहीवर हा मी फॉर्म केलेला. आज मी अर्ज भरलेला आहे, हा तो माझ्याच फॉर्म आहे. मी राष्ट्रीय अध्यक्ष बी आहे हा. आणि त्या पक्षाचा कॅन्डिडेट बी आहे. जानकर साहेब, तुमच्याकडे सत्तासाठी पैसा प्रॉपर्टी काहीच नव्हतं, सर्वसामान्यात उभं राहिले तुम्ही. मग एक सर्वसामान्यातला शेतकऱ्याचा पोरगा महाराष्ट्र नव्हे, फक्त भारत देश नव्हे, तर या पूर्ण राज्यामध्ये पक्षाचा विस्तार कशाच्या बळावर करतो? मला एक नोट वोट एक वोट हे अभियान आम्ही चालवलं. हा, माझं वाढदिवस 48 वयापासून साजरे होतात. हा, प्रत्येक तालुक मला 48,000 थैली, 48 लाखाची थैली देतोय. बर. आता माझं वय 54 आहे, हा पण हा 54 आहे. हा, मला 54 लाखाची थैली मिळणार. 54 अशा प्रत्येक तालुक्यात 54 लाखाचं 54 लाखाचं लाखाचं. त्यामुळे बरं. त्याच्यावर मला पैसा मिळतो. हा, ऑफिसेस माझी उभा, आता जी मी निरंक आहे, माझ्याकडे काही उत्पन्न नाही. बर. जे ऑफिसेस गाड्या आहेत त्याच्यातही माझं 5 कोटीचं काल यादीवर आले नाव. हा हा त्यामुळे पक्ष जनताच मला पैसे देते. देते. आता मला सर 1.5 कोटीच्या वर 8 दिवसात जनतेने दिले, बर. समाजाने दिले. मग आता या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही आता सांगितलं की लोकसभेला आतापर्यंत तुम्ही 4 वेळेस उभा, 4थी वेळ आहे लोकसभेला उभं राहायची, तुमची 4थी वेळ आहे. कोणत्या लोकसभेच्या निवडणुकीत तुमची टक्कर कोणासोबत झाली? माझी सर्वात मोठी टक्कर सुप्रिया ताई आणि माझी झाली बारामतीला. बारामतीमध्ये ती लढत ही नॅशनल ठरली. बर 7व्या फेरीपर्यंत मी आघाडीवर होतो सुप्रियापेक्षा. बर. बारामती शेर लागल्यानंतर माझी पिछाडी चालू झाली. तेव्हा कोणत्या पक्षात उभा राहिले? तुमच्या माझ्या संबंध राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय आणि समाज पक्ष. महायुतीनं मला पाठिंबा दिला. महायुतीनं पाठिंबा त्यावेळेस दिला होता. शिवसेना भाजपनं पाठिंबा दिला होता. पंकजाताईंना तुम्ही बहीण मानता, हो. पंकजाताई तुम्हाला भाऊ म्हणतात. तुम्ही कधी असंही बोलले होते, भाजपने माझ्यावरती अन्याय केला पण भाजप पक्ष आम्ही सोडणार नाही, त्याच्या पाठीमागचं पंकजाताईचं असलेलं नातं हे तर नाही की? असं नाही. ती माझी मुंडे साहेबांनी मला 31 मे 2014ला बर अहिल्याबाईच्या होळकर जयंतीला आले. हा ते मंत्री झाल्यानंतर तेव्हा म्हणले हा माझा राजकीय वारसदार हा महादेव जानकर असेल. गोपीनाथराव मुंडे म्हटले होते. आणि माझ्या पैशाच्या प्रॉपर्टीची मालकीन आणि माझं काय जे आहे बर त्याची ह्याची मालकीन पंकजताई असेल. बर. त्यांनी मला मुलगा मानला आणि बर. त्यामुळं माझं आणि तिचं नातं बहीण भावाचं अतिशय आहे.
पंकज असेल, प्रीतमताई असेल किंवा यशस्वी असेल, हा. तिन्ही बहिणींना मी भावाची माझी ट्रीटमेंट असते. असतेच. त्यांचंही माझ्यावर भावासारखं प्रेम असतं. पंकजताईंना बहीण मानलं, हा. इकडे सुप्रियाताईंच्या विरोधात उभी राहिली. सुप्रियाताईंना पण बहीण का मानावंसं वाटलं नाही? नाही, सुप्रियाताईंच्या बद्दल मी कधीच एक शब्द वाईट बोलणार. ती बी माझ्या बहिणीसारखीच आहे, काय प्रॉब्लेम नाही. बर. परंतु गोपीनाथ मुंडेंनी मला मुलगा मानला, हा. त्यामुळे ती माझी बहीण होऊ शकते. बर. आणि सुप्रियाताईच्या मी विरोधात जो कधीही ताई, सुप्रियाताई बद्दल बी मला रिस्पेक्ट आहे. आहेच. म्हणजे असं बर. कधीच हे नाही आता करून सुप्रियाताई असलेल्या साहेब, तुम्हाला असं कधी वाटलं का कदाचित हा प्रश्न विचारच धाडस आजपर्यंत कुठल्या पत्रकाराने केलं नसेल ते मी करतो? ह्या बहिणींना भावजय आणायचा असा कधी विचार तुमच्या मनात आला होता का तुमच्या तारुण्यावस्थेमध्ये? नाही नाही. माझी आई आणि पंकजताई माझ्या प्रेशर करायची की मला इथं असं केलं पाहिजे. बिलकुल. बर बर. म्हणजे पंकजताई बोलले होते तुम्ही लग्न केलं पाहिजे. पंकजताई बोलली होती की मला हा, हा. तुझ्या हेलिकॉप्टर बसल्यानंतरच झालं. हा, हा. म्हणलं तसं नाही, मला बात करायचं लक्ष नाही का तसं म्हणलं. हा, हा. ताईनं माझी हे केली म्हणजे हात नाही. बर. माझी आई बी म्हणायची ना कधी कधी. बर. आईला म्हणलं तुझ्या 2 सुना आहेत त्याच तुला सक्षम आहेत, माझी काय गरज आता. मग आईनं माझ्या वडिलांनी देखील हे केलं. पण तुम्हाला लग्न काच करायचंच नव्हतं लग्न? नाही, जगाचा संसार चालवणं सोपं आहे, सोपं आहे. पण घराचा संसार चालवणं अवघड अवघड आहे. आणि मला हे करता येणार नाही. बर. म्हणून मला काही म्हणा तुम्ही, हा. मी त्याच्यापासून दूर राहण्याचं ठरवलं. म्हणजे स्वतःला समाजसेवेसाठी बांधूनच घेतलं हा, होतं. समाजसेवा, सामाजिक पॉलिटिकल इमॅन्सिपेशन आणि बर. इकॉनॉमिकल इमॅन्सिपेशन ह्या गोष्टी ट्रान्सफॉर्मेशन हे करण्यासाठी मी स्वतःला बांधून घेतलं. जानकर साहेब, तुम्ही कॉलेज जीवनामध्ये इंजिनिअरिंग मध्ये टॉपरचे विद्यार्थी होता. मग 10वी-12वी मध्ये पण तुमचा स्कूलमध्ये पहिला नंबर होता का? माझ्या वर्गात शेवटपर्यंत हा. माझ्याशिवाय फर्स्ट नंबर कोणाचा नसायचा. नसायचा. पहिली ते 12वी पर्यंत 12वी पर्यंत. माझ्या वर्गात टॉपर मीच असायचो. बर. इंजिनिअरिंगला देखील माझं तेच असायचं. कॉलेज जीवनामध्ये 10वी-12वी इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही टॉपला होते. 10वी मध्ये 12वी मध्ये इंजिनिअरिंग मध्ये पहिल्या नंबरचा विद्यार्थी, ह्या विद्यार्थ्याला फॉलो करणारे त्या काळात भरपूर असते ना. मग जानकर साहेबांना तारुण्य अवस्थेमध्ये कुणावरती प्रेम झालं का, किंवा जानकर साहेबांवरती कुणी प्रेम केलं का? माझ्यावर कोणी प्रेम बी केलं नाही आणि मी बी कोणावर प्रेम केलं नाही. नाहीच केलं, म्हणजे समाजावरतीच प्रेम केलं. माझ्यावर जानकर साहेब, तुम्हाला एक बहीण आहे, एक भाऊ आहेत. 2 भाऊ 1 बहीण. 2 भाऊ 1 बहीण आहेत. आई आणि वडील आई वडील माझे वारले. वारलेत. जानकर साहेब, आयुष्यामध्ये असा कधी प्रसंग आला का हो, हे सगळं सोडावंच कधी वाटलं का? हा समाज, हे राजकारण, आयुष्यामध्ये असं नैराश्य कधी आलं का तुमच्या आयुष्यात? असं काय घडलं का की तुम्ही नैराश्य अवस्थेमध्ये गेले? मी नेहमी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड चालू गेलो, म्हणून मी जिवंत आहे. म्हणजे अपयश आलं हा. तर यश आल्यासारखं मी आनंदात राहायचो. हा. अपयश आलो तर कधी नाराज मी झालो नाही. हा. मला माहित होतं की ते काही घडणार आहे फ्युचरचं, हा. त्याचं मला कॅल्क्युलेशन माहित होतं जगात. बर बर. त्यामुळं मी कधीही नर्वस मूड मध्ये कधी नाही आलो. नकारात्मक विचार नाही कधी केला? कधीच केला. आय एम ऑलवेज बी पॉझिटिव्ह. बर. जगातल्या कुठल्याही आईबापाला आपल्या लेकराचं यश बघायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो. आपला पोरगा आयुष्यात यशस्वी झाल्यावर त्या पोराला पण आपल्या आईबापाला सांगायला अभिमान वाटतो की बघ, तू केलेल्या संघर्षाचं मी सार्थक केलं. आज तुम्ही यशाच्या शिखरावर आहेत, आज आई वडील नाहीत. काय वाटतात, काय भावना आहेत तुमच्या? मी ज्यावेळेस मिनिस्टर झालो तेव्हा टाइम्स ऑफ इंडियाच्या टीमनं मला म्हणलं आयडॉल तुमचं कोण आहे, तर माझी आई शपथ दिली होती. बर. माझी आई अडाणी होती. हा. दिस इज माय आयडॉल म्हणलं. मग ती टाइम्स ऑफ इंडियानं तिच्यावर कव्हर स्टोरी केली होते आईवर माझ्या. बर. आईनं मला मिनिस्टर झाल्यावर शपथ दिली, तिच्या पाया पुढे गेल्यावर तिनं मला चापट मारली, म्हणली हा. भ्रष्टाचार करायचा नाही, स्वच्छ वाघ. बर. म्हणजे ती फोटो देखील आलाय त्यातून. नीट बर. वागायचं, हा. कुणाच्या पैशात वेगळ्यात येत बदनाम होतील असं वागू नको. हा. आणि हा सल्ला माझ्या आईनं मला चांगला दिला. म्हणजे जगातला कुठलाही मोटिवेशन स्पीकर हा तुमचा मोटिवेशन नाही. नाही, नाही. जगातलं सगळ्यात मोठं तुमचं मोटिवेशन हे तुमचं आई आणि तुमचं वडील आहेत. आई वडिलांबद्दल माझं जास्त श्रद्धा आहे माझी. आहेच. बर. उद्याचा तुमच्या पक्षाचा वारसा कोण चालवेल? माझ्या पक्षात जे चांगलं काम करेल. हा. मी ज्यावेळेस मिनिस्टर झालो तेव्हा माझ्या पक्षाचा अध्यक्ष कर्नाटकाचा माणूस झाला, बर. एस. लाक्कीसागर म्हणून. हा. मग एस. लाक्कीसागर आताही उद्या मिनिस्टर केंद्रात झालो तर तेच अध्यक्ष होतील, एस. होते. लाक्कीसागर. बर. आणि तो माणूस रिझर्व्ह बँकेतला रिटायर अधिकारी आहे, क्लास 1 ऑफिसर आहे. हा. फार डेडिकेशन माझ्यासाठी मी केलं हे घडवण्यासाठी, पक्ष घडवण्यासाठी. हा. त्यामुळे आज सध्याला आम्ही त्यांच्यावर विश्वास आहे. आणि नंतर जो कामातून पुढे येईल, मोठं येईल, पक्ष व्यवस्थित लेवलनं चालवल, संयमानं चालवल, हा. तो त्या पक्षाचा मालक बेस्ट. 3 वेळेस तुम्ही लोकसभेला उभे राहिली, 4थी वेळ आहे. त्या 3 वेळेस मध्ये, त्या 3 वेळा तुम्ही रासप मधून उभे राहिले की इतर पक्षातून? मी 5वी वेळ आहे माझी इथं आहे. 5वी वेळ आहे. पहिलं राहिलो BSPतून नांदेडला, बर. बहुजन समाज. हा. सांगलीतून राहिलो राष्ट्रीय समाज पक्षातून. हा. माड्यातून राहिलो राष्ट्रीय समाज पक्षातून. हा. आणि बारामतीतून राहिलो राष्ट्रीय समाज पक्षातून. हा. आणि परभणीतून राहिलो राष्ट्रीय समाज पक्षात. 5 वेळा झालं माझं चाललंय. तुमचं महायुतीचं नाते एवढं घट्ट कसं काय?
काय झालं की काँग्रेसवाल्यांनी आम्हाला जवळ कधी केलं नाही. नाव शाहू फुले आंबेडकरांचं घ्यायचं, बर पण ते अलायन्स करत हा. नव्हतं. लोकनेते आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी मला पहिला अलायन्सचा संधी दिली हा आणि त्यांनी मला भारतीय जनता पार्टीवर अलायन्स मध्ये घेतलं. बर मुंडे साहेबांचं मोठं उपकार, हा नंतर देवेंद्र फडणवीसचं देखील उपकार. दोघांचं त्यावेळेस ते युती करताना होतं, ते बर. प्रदेशाध्यक्ष होते. पण तिथून आमचं नातं घट्ट झालं. हम्म मला माडा देता देता बारामती दिली. हा बारामतीत माझा निसटता पराभव झाल्यानंतर मला त्यांनी MLC केलं. हा MLC करून मला मिनिस्टर बी केलं बर भारतीय जनता पार्टीचं. पार्टी. हा विशेष मिनिस्टर केलं. हा आणि नंतर आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचा प्रोग्राम केला, त्यांनी त्यांचं केलं. केलं आणि मी माझ्या पक्षाचे चिन्हावच होतो, त्यामुळे काय स्वतंत्र होतो. बर आणि आम्हाला ज्यावेळेस कळलं की आता ह्यांच्याकडे मोठे प्लेयर आले छोट्या पोरला विसरतात, हा 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 म्हणून आम्ही विचार केल्यानंतर मी माझी तयारी स्वतंत्र लढायची तयारी केली, केली अतिशय तयारी केली. बर आणि नंतर मग त्यांना काय वाटल्यानंतर मला त्यांनी बोलवलं. नंतर हा. बसलो आम्ही हा आणि म्हटलं ठीक आहे, आम्हाला एक जागा मिळते आमच्या चिन्हावर, तर काय वेल अँड गुड आहे म्हटलं. लवशी म्हणून इथं तह केला आम्ही. तह केला. बर साताऱ्यातून परभणी द्यायचा निर्णय कोणाचा? माझाच आहे निर्णय. वैयक्तिक निर्णय नाही, तुमचा? नाही, माझ्या पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड आहे, बर ते 2 वर्ष चर्चा करत होते. परभणीतच काय यावं असं नाही, वाटलं? नाही, त्यांना मी सांगितलं होतं की मला परभणीचं एक तिकीट द्या. आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे राष्ट्रीय समाज पक्षाचं. बर मला परभणी, माडा आणि मिर्झापूर म्हणून उत्तर प्रदेश मधले 3 मतदारसंघातून लढायचं आहे. हा तर त्यांनी मला शब्द दिला नव्हता ह्यातनं लढायला मग तिकीट देतो म्हणून, फायनल बर. केलं नव्हतं. नव्हतं. हा आमची जी एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे त्यांनी, हा त्यांनी मला 3 ठिकाणी वापरलं आमच्या पक्षानं. हा चला तिकडे म्हणले लढा, इकडे लढा, साऱ्या ठिकाणी मग महिन्या महिन्याला मी येत जायचो. बर बर तयार त्या 3 मतदारसंघ तयार झालं. हा प्लस मी बारामती तयार करत होतो हा आणि दक्षिण नगरची देखील. हा 3 वर झाल्यानंतर तिथं आम्ही पोलिंग एजंट वगैरे लागणारी यंत्रणा सारी उभा केली. हा आणि नंतर महायुती आणि महाविकास आघाडीला आम्ही सांगितलं, महाविकास हा. आघाडीला सांगितलं हा 3 जागा आम्हाला द्या. हा काँग्रेसने एक, उद्धव साहेबांनी एक आणि पवार साहेबांनी. पवार साहेबांनी एक. हा तर त्या पवार साहेबांनी आम्हाला रिस्पॉन्स पॉझिटिव्ह दिला, पण ह्या दोघांनी काही रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला. बर हा महायुतीला सांगितलं आम्हाला 2 जागा द्या, हा एक परभणी आणि माडा. माडा. तर ती परभणीनं मला महायुतीनं मला 1 जागा दिली, म्हणजे 50% भागीदार दिली बर आणि त्यांनी 33% दिली. दिले. म्हणजे हा. दिली म्हणजे देतो म्हणून सांगितलं होतं फक्त त्यांनी. हा. त्यामुळे मी हे 50% प्रेफरन्स पहिला घ्यायचा प्रयत्न केला. बर इकडे परभणीत आल्यावरती विरोधकांनी टीकाही केल्या तुमच्यावरती. बाहेरचे उमेदवार आहेत, उद्या खासदार झाल्यावर तुमचे प्रश्न सोडवायला का साताऱ्याला द्यायचं काय? विरोधकांनी टीका केला, काय उत्तर द्याल त्यांना? काय नाही, मी त्यांना एक सांगेन की विकासाचा मीच परभणीचा पॅटर्न राबवणार आहे बर आणि मी परभणीकर होणार आहे, परभणीत मी राहणार आहे. बर लोकसभागृह असेल चालू त्यावेळेस संसदेचं अधिवेशन, हा त्यावेळेस मी दिल्लीत असेल, काही दिवस मुंबईत, आणि मी 4 ते कंटिन्युटी इथे मी घरच घेतोय या परभणीमध्ये. त्यामुळे परभणीकरांना काही कमी पडणार काही नाही. कमी पडून देणार नाही. बर प्रचार केव्हा फोडला इथला परभणीचा? प्रचाराचा नारळ मी 1 तारखेलाच फोडला. काय वाटतं लोकांचा प्रतिसाद कसा आहे इथला? अतिशय मी फिरलो बरेचसे, जवळजवळ 98% मी मतदारसंघ पुरा केला बर रात्रून दिवसा. हा त्यातलं लोकांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे. हा फोटो सेल्फी काढण्यासाठी ज्या ज्या गावात जाईल तिथं बर मला कुठं निराशेचं वातावरण नाही दिसत. ओके बर कधी कधी असं होतं काही राजकीय लोक भाषणाला भरपूर जातात, फोटो बी भरपूर काढतात, सेल्फी पण भरपूर घेतात, पण निकाल वेगळाच लागतो. पण माझा निकाल तसा लागणार नाही. मला बर. ही लोक पैसे देऊन जवळ येतात माझ्या. अरे बापरे. आज बर स्वतःच्या गाड्या घेऊन आता फिरतात स्वतःच्या गाड्या. बर. आणि बाहेरून मला कळतंय की ही आम्ही हे गाव पॅक केले, हे पॅक केलं. हा हा मी जाऊन नुसता हात जोडतोय का लगेच हा. तिथून बाहेर जातोय. सामान्य लोकांचं लगेच रिएक्शन मताचं लगेच कळतं, कळतं. मतदार देणार आहे का नाही देणार आहे. बर त्यामुळे तेवढं हे आहे. कधी कधी असं होतं ताटल्या आणि बाटलीवरचं पण राजकारण होतं, म्हणजे हो, कार्यकर्त्यांना ताटली आणि बाटली दिली का हो, कार्यकर्ता लगेच पाठीमागे पळतो. बरोबर. होतं तसं काही टीका होईल. आता आम्ही काही तसलं काही करणार आपल्याकडे नाही. कुठली ताकद आहे आमच्याकडे ती कार्यकर्त्यांसाठी? ताकद काहीच नाही, तसलं काहीच नाही. मग कार्यकर्ते कोणत्या बळावर तुमच्या पाठीमागे एवढं प्रेम करतात? एक आत्मविश्वास आहे आणि आमचा नेता हा. हा न विकला झालेला नेता आहे, बर स्वाभिमान जिवंत ठेवणारा नेता आहे. बर ह्या तत्वावरच माझ्यावर लोक माझ्यावर प्रेम करतात. म्हणजे कार्यकर्त्यांना माहित आहे जानकर साहेब ना तुटणार नाहीत ना फुटणार नाहीत, वाकणार नाहीत. नाही वाकणार नाहीत. काय वाटतं इथल्या म्हणजे परभणीतल्या इथं गुंडशाही आहे, दडपशाही आहे, असं इथल्या सर्वसामान्य मतदारसंघाचं मत येतं. तुम्ही इथले उमेदवार आहेत, काय वाटतं म्हणजे तुम्हाला? मला एक जनतेला मी एवढं सांगू इच्छितो की प्रशासन, पोलीस प्रशासन आपल्यावर आहे, केंद्र बरोबर आपल्यावर आहे, राज्य आपलं आहे. हा बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे कायदा आपल्याकडे आहे. हो कायद्याचं अनुउल्लंघन ज्यानं करेल त्याला ती सजा होईल. होईलच की. त्यामुळे त्याची काही काळजी करायचं काही काम नाही. जनतेनं तसं नावमेद होऊ नये बर आणि त्या दृष्टीने आपण त्यांना मदत करण्यास तयार आहे. तुमच्या या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आंतरवाली सराठी हे गाव आहे.
मराठा आरक्षणाची ठिणगी ज्या अंतरवाली सराटीतून पडली, ते अंतरवाली सराटी हे गाव परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येतं. मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या विरोधात जानकर साहेबांनी विरोधी भूमिका घेतली अशा बातम्याही आल्या. बरोबर. मराठा मतही या भागात आहेत, ओबीसी मतही आहेत. सगळ्या जात आणि धर्मांचा हा तुमचा मतदारसंघ आहे. बरोबर. मराठा मतदार फुटतील अशी तुम्हाला भीती आहे का? मी नम्रपणे सांगू इच्छितो की मराठा असेल किंवा ओबीसी असेल, दलित असेल, मायनॉरिटी असेल, हा, यांच्या आरक्षणाला मी प्रथमतः कधीच विरोध केलेला नाही. बर. मराठा समाजाचा गैरसमज काही लोकांचा झाला असेल, सर्व लोकांचा नाही, काही नाही. लोकांचा. तर बरं. त्यात मी एवढं क्लॅरिफिकेशन देऊ शकतो हा, की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची भूमिका, काँग्रेसची भूमिका, शिवसेनेची, राष्ट्रवादीची, हा, आमच्या पक्षाची भूमिका काय होती, हा, तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण मराठा समाजाला द्यायचं. द्यायचं 288 आमदारांची भूमिका होती, होती. सर्व पक्षीय आमदारांची होती. बर. मग तीच आम्ही सांगत होतो, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे तर स्पेशल कोट्यातून द्या, द्या, आपल्या ओबीसीच्या कोट्यात नको, नाहीतर ओबीसीचा कोटा वाढवा, वाढवा. तेच त्यांना घ्या. मग जानकर साहेब, जरांगे पाटलांची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण 50% आत ओबीसी मधूनच दिलं पाहिजे. जर 50% आत ओबीसीतून आरक्षण दिलं तर तेच आरक्षण कोर्टात टिकणार आहे. 50% पुढचं आरक्षण कोर्टात टिकत नाही, कारण याच्याही अगोदर आरक्षण दिलं पण ते आरक्षण कोर्टात टिकलं गेलं नाही. मग मराठा समाज असेल, जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाज आरक्षणाबद्दल जे काही कायदे तज्ञ आहेत, अभ्यासवंत आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की 50% आत मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे. ते हक्काचं आरक्षण 90च्या दशकामध्ये पवार साहेबांच्या कार्यकाळात वाढीव आरक्षण ओबीसीना दिलं गेलं. त्याच्याबद्दल मी एवढंच सांगेन हा, की ओबीसी हे अगदी मराठा समाजाला आरक्षण शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांना दिलेलं आहे. बर. 10% स्पेशल. हा, ह्याला कोर्टात चॅलेंज नाही बसत. हे बर. आरक्षण टिकणार आहे. टिकणार आहे. असा नियम 23 राज्यात आरक्षण टिकलेलं आहे. बर. तामिळनाडूत किती आरक्षणचं बॅरियर आहे? 79 आहे. 79. हा, हरियाणा किती आहे? 73 आहे. हा, म्हणजे असं बॅरियर वाढत गेलेलं आहे. हा. त्यामुळे हे आरक्षण जे दिले शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, हे टिकणार आहे आणि मराठ्यांना 10% आरक्षणातून फायदा मिळणार आहे. जी ओबीसीची सवलत आहे तीच मराठ्यांना आता मिळालेली आहे. बर. ओबीसीना ज्या ज्या क्रायटेरिया आहे हा, तोच मराठ्यांना क्रायटेरिया आहे. बर. त्यामुळे त्यात वेगळं असायची काही गरज नाही. आणि 50%तल्या आरक्षणात काय होणार आहे? हा, जो गरीब समाज आहे, शाहू महाराज काय म्हणते, 2 घोडे आहेत बर. खाण्यासाठी ठेवलेला आहे. हा, तो तगडा घोडा आहे, तो वीक घोड्याचं देखील खाऊन टाकतोय. बर. त्यांचं आरक्षण स्पेशल असावं ही असावं. भूमिका होती. आणि करायचं असेल तर पार्लमेंटला अधिकार आहे. अधिकार आहे. पार्लमेंट ह्यात आरक्षण मध्ये वाढवू शकतं, बॅरियर वाढवू शकतं विशेष म्हणजे. त्यामुळे ह्या अशाही करण्यात ओबीसी समाजाला बी अन्याय होणार आणि मराठा समाजाला बी आरक्षण मिळणार आहे. या गोष्टी तथ्य आहे. सर्वसामान्य लोकांची भावना अशी आहे की आता लोकसभेच्या निवडणुका होणार, विधानसभेच्या निवडणुका होणार. जोपर्यंत निवडणुका आहेत तोपर्यंत आरक्षण कोर्टात टिकणार. एकदा निवडणुका झाल्या की आरक्षणावर पुन्हा स्टे येणार. तुम्हाला मी एक सांगतो की आरक्षण आता इलेक्शन झाल्यानंतर पुढचं इलेक्शन आमदार घे ना, हो आहेच की. तर जनतेला कळेल ना मग आम्ही काय करतो ते. बर. म्हणजे हे काय होत नाही, 6 महिन्याला इलेक्शन येतात, 5 वर्षाला इलेक्शन येतात, परत 5 वर्षाला येतात. हा, ज्यावेळेस जास्त दिवस चालत नाही असलं बर, त्या समाज. आज मराठा समाजाला काय फायदा झाला याचा विचार करा ना तुम्ही. बर. किती तरुणांना PSI बनता आलं, किती तरुणांना पोलीस बनता आलं, आलं. हा, किती लोकांना उद्योगपती बनता आलं. हा, फायदा झालाच आहे. हा. EW आरक्षणात नाही मिळाली मराठा समाजाला, आणि आता या कोट्यातून मिळाली. मिळाले. सर्वात बर. जास्त मुलांना संधी मिळाली मराठा समाजाला. त्यामुळे मराठा समाजाला ज्यावेळेस ती काय होतं की बेरोजगारी होती, हा, शिक्षणाला सोयी नव्हत्या, हा, आरोग्याच्या सोयी नव्हत्या, त्यामुळे ते परेशान होता. पण आज मराठा समाजाला ओबीसीला जी जी सवलत आहे ती मराठ्याला मिळायला लागलेली आहे. त्यामुळे मराठा समाज भाऊ आमच्यापासून बाजूला जाणार नाही. आणि असं काही नाही की महादेव जानकर. तुमची एक क्लिप पाहिली मी, ज्यामध्ये मराठा समाजाचे युवक आहे तुमच्याकडे हात जोडून म्हणतोय की साहेब काही करा पण जरांगे पाटलांना आत टाकायची वेळ येऊ देऊ नका. मी तुम्हाला एक सांगतो की कायद्याच्या कसोटीत मराठा युवकांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना विनंती करीन. आमच्या सरकारने तसा निर्णय घेतलेला आहे. ज्या ज्या केसेस आहेत मराठा युवकावर ह्याच्यावर हे करून त्या ज्या रेंजमध्ये बसतात त्यांच्या कमिशनरच्या, त्या सर्व काढायचं ठरलेलं आहे. काही ठराविक ज्या कॉग्निशनल आहेत, ज्या नॉन बेलेबल आहेत, त्याच्याबद्दल थोडी चर्चा चाललेली आहे. असं काही देखील होणार नाही. मराठ्याच्या युवकांना घाबरून जायचं काही कारण नाही. तुमच्या मतदारसंघातला मराठा युवक जर तुम्हाला असं बोलला की जानकर साहेब 50% आत ओबीसी मधून तुमचा आरक्षणाला पाठिंबा आहे का, तर तुमचं काय उत्तर असेल? माझं म्हणणं आहे की घटनेच्या तरतुदीत बसल ते आरक्षण मराठा समाजाला द्यावं. घटनेत 50% बसतच नसेल तर कसं देणार? मी म्हणून उपयोग नाही ना.
हा भारताचं संविधान काय बोलतंय हा. त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. माझ्या म्हणण्याला अर्थ नाही ना. कायदे अभ्यासक तर म्हणतात की 50%च्या दारावर बसतेच ते तुमच्या हक्काचं नाही, आहे. बसलं तर आमचं काय म्हणणं नाही. काय म्हणणं नाही म्हणजे नाही, तुमच्या 50%च्यात एक काय लक्षात अडचण ठेवा, नाहीये. 50% काय होतंय मग हा. 3742 जाते त्या बरोबर आहे. त्यांच्यातल्या ताटातली भाकरी आपण खाल्ल्यागत होतंय ना. हा आमचं काय म्हणणं आहे, हा. ओबीसीत घ्यायचं ना 50% तुम्ही, तर ओबीसीचं बॅर का आरक्षण वाढवा ना. मग जानकर साहेब तुम्ही केंद्रात उद्या तुम्ही खासदार झाले, आपण केंद्रात कायदा करून 50%च्या पुढे आरक्षण घेऊ शकतो की? घेऊ शकतो. मग तुम्ही असं ठामपणे सांगू केंद्रामध्ये- शकता की मराठा समाजाच्या लढ्यासाठी मी 100% केंद्रात लढा. अरे, केंद्रामध्ये मी मराठ्याचा समाजासाठी आरक्षण वाढण्यासाठी ज्या ज्या तरतुदी करतायत हा. त्या त्या ठिकाणी मी मोदी साहेबांना विनंती करणार. आंतरवाली सराटीला प्रचारासाठी गेले होते का आपण? मी 2दा जाऊन भेटून आलो. भेटून आले. तिथे लोकांच्या काय भावना प्रतिक्रिया? काय नाही, मला मतदान तिथे चांगलं होईल. चांगलं होईल. मी 80% मतदान आंतरसरोवर मला आंतरवाली सराटीमधून मिळेल तुम्हाला. 80% मतदान मराठा समाज तुमच्या सोबत आहेच, सोबत. कारण की तुम्ही पण समाजाच्या सोबत आहेत. सोबत आहे मी सवय. बर, कारण की तुमचं काम हे कुठल्या एका जातीसाठी धर्मासाठी नाही, सर्व सब समान तो देश मान. सब समावेश. बर बर. तुमच्यासाठी या लोकसभेसाठी परभणीमध्ये तुमची मॅच कोणासोबत कट्टर होईल, तुमची फाईट खरी कोणासोबत होईल? आता महाविकास आघाडी आणि महायुती या दोघातच फायटिंग. महाविकास आघाडी आणि महायुती. महायुती कडून आहेत आदरणीय जानकर साहेब आणि महाविकास कडून आहेत संजय जाधव साहेब. ओके, तर तुम्हाला विश्वास आहे मशाल पेटेल की शिट्टी वाजेल? तुम्हाला काय वाटतं? काल पाऊस झाला त्यामुळे मशाल भिजलेली आहे. अरे बापरे. बर. निसर्ग देखील माझ्या बाजूने आहे. बर. ज्या आता उन्हाळ्यात जर पाऊस येत असेल, अवकाळी पाऊस येत असेल, अवकाळी पावसामुळं काय होतं ती माहित आहे तुम्हाला. त्यामुळे डेफिनेटली त्या मशालीत जर कोणी पेट्रोल रॉकेल होत पुन्हा पेटवली तर माझी शिट्टी जोरात वाजणार. शिट्टी वाजणारच आहे. 3.5 लाखाच्या फरकानं जनता माझ्यावर प्रेम करणार आहे. दिल्ली मीच जाणार आहे. म्हणजे शिट्टी वाजणारच आहे. एवढा विश्वास आहे. आत्मविश्वास आहे. बरं, आत्मविश्वास आहे तेवढा. बर बर. जानकर साहेब, या मतदारसंघामध्ये तुम्हाला काय वाटतं की हे प्रश्न सुटलेच नाहीत, की ज्या प्रश्न सोडण्यासाठी मी योग्य आहे आणि ते प्रश्न मी सोडवलं, असे कुठले प्रश्न आहेत? पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे, बर, रस्त्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. आम्ही त्यात ह्या 5-6 फॅक्टरवर कॉन्सन्ट्रेशन करून केलेलं आहे. इंडस्ट्रीच्या दृष्टीने देखील इंडस्ट्री वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तुमच्या या प्रचारासाठी कोण येणार आहे विशेष नेते? भारताचे पंतप्रधान मोदी साहेब 20 तारखेला येतात. बर. आणि नंतर गडकरी साहेब येतात, नंतर देवेंद्र फडणवीस आहे, एकनाथ शिंदे आहेत, अजित दादा आहेत, पंकजाताई मुंडे आहेत, नंतर संजय राठोड आहेत. देशाचे पंतप्रधान परभणीत तुमच्या प्रचारासाठी येणार आहेत. 20 तारखेला फायनल. मध्यंतरी फडणवीस साहेब असे म्हटले होते की आदरणीय मोदी साहेब सुद्धा असं म्हटले की जानकरांना लोकसभेत पाठवा. एवढं जिव्हाळ्याच ना आता मोदींसोबत तुमचं आणि मोदी साहेबांचं नातं फार जवळच आहे. किती वर्षापासून आहे हे? 2013 पासून. बर. म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना तुमच्या कामाचा लेखाजोखा माहिती आहे? माझी हिस्ट्री सारी त्यांना माहिती आहे. बर बर. दिल्लीत जायचं स्वप्न पूर्ण झाल्यावरती परभणीसाठी काय विजन असेल तुमचं? परभणी सुजलाम सुफलाम कसं मिळेल, ह्या जनतेच्या चेहऱ्यावर हास्य कसं पैदा होईल, बर, हे बघण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझा परभणी जगात जर्मनी, महाराष्ट्रात परभणी, तसं भारतात परभणी 1 नंबरला कशी येईल ही मी प्रयत्न करणार आहे. बर. निवडणूक आला की नेता काय करतो? मतदान आश्वासनं देतो, मी हे करेल, मी ते करेल, 100% तुमची आम्ही कामं करणार. तुमची लोकांना आश्वासनं काय आहेत? मी लोकांना सांगितलं की रस्ता, पाणी, वीज, आरोग्याचं काम आणि प्लस शिक्षणाच्या दृष्टीनं आणि युवकांना रोजगार, ह्या 5-6 मुद्द्यावर मी कॉन्सन्ट्रेशन करून काम करणार. 5 वर्षातच लगेच होत नाही, 60%, 70% हे काम नेण्याचा प्रयत्न करणार. आणि ह्या पार्लमेंटला आजपर्यंत फंड मिळाला नाही, एवढा फंड मी आणून देणार. सर्वात जास्त फंड मी आणणार. मोदी साहेबांना विनंती करेन, डायरेक्ट टॉक टू टॉक. माझ्या परभणी मतदारसंघाची अवस्था बेकार आहे, मला टुरिझम सेंटर, इकोसिस्टम वाढवायचे आहे, ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी डेव्हलप करायची आहे, इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या दृष्टीनं, मेडिकलच्या दृष्टीनं मला साहेब पाहिजे. दळणवळण, रेल्वेचं एखादं काय करता येतं का, टिफिनची फॅक्टरी आणता येते का, या साऱ्या मुद्द्याचा उपास करून मी मोदी साहेबांना जास्तीत जास्त प्रत्येक डिपार्टमेंटच्या ह्याच्यातून, दिल्लीमध्ये भरपूर फंड असतो, तो फंड मी आणण्याचा प्रयत्न करेन. प्रचार म्हटलं, निवडणुका म्हटले की रणधुमाळी सुरू असते. कार्यकर्त्यांना पण टेन्शन असतं. तुमच्या कार्यकर्त्यांना तुमचं टेन्शन आहे का, किंवा तुम्हाला कार्यकर्त्याचं टेन्शन आहे का? नाही, असं नाही. कार्यकर्ता हा सिरियसच होतो.
हा. आणि पण तसं काही नाही. आज हसत खेळत कार्यकर्ते महाराष्ट्रातून आलेत, काही इथले कार्यकर्ते चांगल्या प्रकारे काम चाललं. महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते आले. आले बर. महाराष्ट्रातून आले. प्रचाराचा कंटाळा येतो का? उन्हाळ्याचे दिवस आहेत, सूर्य आग उगतो, अधूनमधून पाऊस पडतो. काय देखील नाही, काय होतंय ते समजत नाही. आम्ही बर 2 ते 2.5 तास आणि गाडीत कधी मिळाल थोडासा वेळ तरी डुलकी घ्यायचा प्रयत्न येतोय. बर. 2.5 तास झोपतोय बर. असं व्हायचं. रात्री केव्हा झोपलात तुम्ही? रात्री 3:45 झोपलो आणि सकाळी पुन्हा 5:30 उठून 5:30 ला वॉकिंगला मी आलो. वॉकिंगला आलेत तुम्ही, म्हणजे अवघी 2.5 तास झोप घेतली तुम्ही 2.5 तास फक्त. झोपलो, 2.5 तास. जानकर साहेब, जो महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा, सरकार कुणाचंही असो, भाजपचा असो, काँग्रेसचा असो, कुणाचंही असो, कुठल्याही सरकारच्या काळामध्ये शेतकरी बापाला झाडाला फाशी घ्यायची वेळच काय येते? गेल्या कित्येक वर्षापासून सरकार कोणाचंही असो, देश स्वतंत्र झाल्यापासून शेतकरी बापाच्या शेतमालाला हमी भाव का भेटला नाही? सरकार कोणाचंही हो असो, शेतकऱ्यांच्या संदर्भातली सरकारची आयात निर्यात धोरणं शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाहीत. आमच्या कांद्याला भाव नाही, आमच्या सोयाबीनला भाव नाही. शेतकरी बाप शेतामध्ये काम करतो, कांदा पिकवतो, पण केलेल्या खर्चाचं पैसे सुद्धा त्याला मिळत नाहीत. शेतकरी बाप जेव्हा शेतात जातो तेव्हा त्याला रात्री 10 वाजता लाईट येते. हे दुर्दैव आहे. मग लाईट आल्यावरती एखाद्या शेतकऱ्या नाक चावतो, साप चावतो, त्याचा मृत्यू होतो, एखाद्या शेतकऱ्या विजेचा धक्का बसतो. हे असंख्य घटना घडतात. शेतकऱ्याबद्दल तुमची भावना काय आहे? मी ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये जाईल त्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव कसा देता येईल, बर, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी कशा लागू करता येतील, हा, ते करण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही नक्की प्रयत्न करा. Definitely प्रयत्न कारण की सध्या तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप आक्रोश आहे सरकारबद्दल. आक्रोश आहे. तर तो आक्रोश आम्ही शांत करण्याचा प्रयत्न करू. हा, हमीभाव देऊ. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देण्याची गॅरंटी आम्ही देण्याचा प्रयत्न करू. प्लस कृषी उद्योग मालावर प्रक्रिया करणारे उद्योग आम्ही देऊ. हा, जर आपल्याला टोमॅटोचा दर पडलेला असेल तर आमचं टोमॅटो जर कोल्ड स्टोरेज ठेवलं आणि महिन्यानं विकलं, तुम्ही तशी व्यवस्था करून ठेवा तुमच्या मतदारसंघामध्ये. माझ्या मतदारसंघात कोल्ड स्टोरेजची योजनेची जोरात योजना करणार आहे. आणि मी लाईटचा प्रश्न आहे, मी मोदी साहेबाला विनंती करून ही मी सोलार प्रोजेक्ट, सोलार अफेक्टेड इरिगेशन अँड ड्रिंकिंग वॉटरला दोन्ही ठिकाणी देखील सोलारचा युज करणार आहे मी परभणी लोकसभेसाठी. आणि त्यामुळे दिवसा 8 तास शेतकऱ्याला लाईट मिळेल. त्यामुळे संध्याकाळी साप किंवा सर्प किंवा दोन सोड्याचा प्रॉब्लेम येणार. आणि घरातली लाईट देखील मी देऊ आणि शक्यता करून ती फ्री कशी लाईट देईल मी हा देखील प्रयत्न करणार आहे. कारण जे भ्रष्टाचार होतो ते रोखण्याचं काम मी करणार आहे. 2 नंबर पैसे कुठून जातात त्याच्यावर लक्ष करणार आहे. आणि तोच पैसा युटिलाइज करून मी काय करणार, माझ्या शेतकऱ्याला न्यायची भूमिका करणार आहे. आणि शेतकऱ्याला मी सांगेन की नुसत्या शेतीवर अवलंबून नाही राहायचं. शेतीला जोडधंदा म्हणून कृषी उद्योग प्रक्रिया करणारे धंदे आपल्या पोराने केलं पाहिजे. बीएससी ॲग्री, एमएससी ॲग्री, बीकॉम, बीए झालेला असेल आणि त्याला सबसिडी मिळते कोल्ड स्टोरेज चेनला. 5 कोटी मिळाल तर 4 कोटी सबसिडी आहे. 4 कोटी सबसिडी आहे. मग मी माझ्या मतदारसंघात जर एक 5,000 युवकाला हा बिझनेस दिला तर तो उद्योगपती होईल. फार्मर टू इंडस्ट्रियलिस्ट, शेतकऱ्याचाच पोरगा उद्योगपती होईल. आज उद्योगपती हेलिकॉप्टर मध्ये फिरतो, आमचा शेतकरी बैलगाडीत फिरतो. ती व्यवस्था मला कुठेतरी चेंज करायची आहे. सिस्टमच बदलायची आहे मला. म्हणून शेतकऱ्याला मी सांगतो की शेती असू द्या, काळी आईची सेवा करा, पण शेतीमुळे हळद लावा. व्यापारी पिकं करा ना. बरोबर, सोयाबीन करणार, तूर करणार, नुसते आपली गहू, ज्वारी, बाजरी करणार. जर आपण व्यापारी पिकं केली तर आपल्या शेतकऱ्याच्या खिशात 2 पैसे मिळतील. आणि त्याच वेळेस काही जर्सी गायांचं देशी गायांचं गोशाळा पालन केलं तर दुधाच्या प्रक्रियेवर धंदा करता येतोय. त्यालाही 100-90% सबसिडी मिळते आपल्याला. म्हणजे शासन, सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी 80% आणि 20% सेंट्रल गव्हर्नमेंटची, स्टेट गव्हर्नमेंटची. दोघांचा मिलाप केला तर आमचे उद्योग बनतील. शेतकऱ्याचा पोरगा मर्सिडीज बेंच मध्ये फिरेल. शेतकऱ्याच्या पोरांमध्ये फिरावं, शेतकऱ्याच्या पोरांना मर्सिडीज बेंच मध्ये फिरावं हे माझं स्वप्न आहे. आणि परभणीत ते पूर्ण करणार तुम्ही. म्हणजे शेतकऱ्याच्या पोरांना आता बैलगाडी सोडून, हातातला चाबूक सोडून शेतकऱ्याच्या पोरांना एवढं मोठं हो की त्याच्या खाली आता मर्सिडीज गाडी आली पाहिजे, बेंचचा तो मालक झालाच पाहिजे. म्हणजे असं जर तो गेला तर शेतकऱ्याच्या पोरांना का होणार, म्हणून शेतकऱ्याच्या पोरांना इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणाच्या दृष्टीनं मन लावून काम केलं पाहिजे. जे ज्या क्षेत्रात पडतोय, जे ज्या फॅकल्टीत पडतोय ते मन लावून, दिल लगा के काम करो. आपको कुठलंही काम करताना दिल लगा के करो. माझ्या मनात नाही काम करायचं असेल तर त्याचा उपयोग नाही. म्हणून माझ्या युवकांना म्हणणं आहे, युवतींना युवा आहे शेतकऱ्यांच्या, की तुम्ही सर्व्हिस मागण्यापेक्षा सर्व्हिस देणारे बना.
शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी जोपर्यंत सर्व्हिस देणारे बनणार नाही बर तोपर्यंत आमची आत्महत्या बंद बंद होणार होणार नाही. कारण एन्व्हायरमेंटल आम्ही सबसिडी देऊ, हा एन्व्हायरमेंटच्या पुढे आम्ही काय करणार? काय करणार? बरोबर आहे की. आज जर इथं मराठवाड्यात सर्वात जास्त टेम्परेचर असलेला जिल्हा परभणी आहे. परभणी आहे. मग किती पाण्याचं बाष्पीभवन किती होतंय? एलदरी धरणाचं पाणी कमी का होतंय? किती टीएमसी पाणी बाष्पीभवन होऊन जाते, जाते इव्हापरेशन होऊन जाते. मग त्याच्यावर आम्ही काय केलं पाहिजे? मग मी असं म्हणतो की केटीवेरचं बंधार बांधलं पाहिजे. 5 नद्या आहेत त्या बॅरेज बांधले पाहिजे. बॅरेज जास्त बांधले तर पाणी तिथल्या तिथलं अडवलं जाईल आणि त्या शेतकऱ्याच्या विहिरींना पाणी फुटलं. तिथला शेतकरी आमचा बागायत होता शेती करता करता एका बाजूला कुक्कुटपालन करल, एका बाजूला गोट फार्मिंग करल, एका बाजूला फिश पॉन्ड करल, फिशरीचा बिझनेस करल. आणि फिशरीचा बिझनेस केला तर त्याला 2 पैसे मिळतील. म्हणजे असं ऍग्री रिलेटेड बिझनेस केलं तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज नाही. तुम्ही आता बोलता बोलता म्हटले सर, शेतकऱ्यांच्या पोरांनी इंग्रजी भाषेतून शिक्षण घ्यावं, ही काळाची गरज आहे. कारण की घरातली पावडर असो किंवा फेअर अँड लवली असो किंवा साबण असो किंवा शेतातला आमच्या बागेत फवारायचं औषध असो, ह्याच्यावरती इंग्रजी भाषा आहे. शेतकऱ्यांच्या पोरांनी इंग्रजी शिकलं पाहिजे. कारण की लँग्वेज इज रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी. भाषा ही समाज परिवर्तनाचं साधन आहे. परंतु शेतकऱ्यांच्या पोरांनी इंग्रजी शिकलं पाहिजे, सगळं खरं आहे. पण ह्या सरकारने आताच्या आरटीईच्या अंतर्गत येणारं ऍडमिशन, जे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आरटीआयच्या अंतर्गत त्यांना शासनाकडून काही अनुदान येतं, ते मध्यंतरी बंद केलं होतं. मग मला तुमचं एक आवडलं, तुमची इंग्रजी भाषेवर कमांड आहे, त्याचाही मला अभिमान वाटला. कारण की सातत्याने आम्ही तुमची युट्यूबची भाषणं पाहतो, त्यावेळेस तुमची इंग्रजी कमांड आम्हाला दिसून येते. मध्यंतरी काल का परवा तुम्ही एक भाषणात पण बोलले होते की कुणाची इंग्रजी कशी आहे. तुमची इंग्रजी खूप चांगली आहे. तुम्हाला इंग्रजी, तुम्हाला माहिती आहे की इंग्रजी भाषा काळाची गरज आहे. मग उद्या खासदार झाल्यावरती आपल्या पोरांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं पाहिजे. तर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी सरकारच्या स्तरावरून आपल्या पोरांसाठी काय करता येईल का? माझं पहिलं म्हणणं आहे की जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. गरिबाची मुलं कुठं असतात? नगरपालिका शाळेत, जिल्हा परिषद शाळेत. बरोबर आहे. आता आमदार खासदार मंत्र्याची पोरं कुठं असतात? केम्ब्रिज विद्यापीठात. बरोबर आहे. इंग्लिश मिडियमला असतात, डॉन बॉस्कोला असतात, पोद्दार स्कूलला असतात, इंटरनॅशनल स्कूलला. गरीब शेतकऱ्याच्या पोराला जर उच्च प्रतीचं शिक्षण दिलं आणि तो राज्य सरकार बेअर करेल किंवा केंद्र सरकार बेअर करेल. आमचं म्हणणं आहे, एक वेळेस जीवन आम्हाला नाही दिलं चालेल, बुद्धीला आमच्या खाद्य द्या. ज्यावेळेस बुद्धी श्रेष्ठ असेल तेव्हा जग श्रेष्ठ होतंय. आणि बाहुबल असेल तर योद्धा श्रेष्ठ. आम्हाला काय करायचंय? बुद्धी ना आधी आम्हाला मोठं व्हायचंय. आज अमेरिका जगावर राज्य का करते? तर बौद्धिकरित्या ती पुढे आहे. नोबेल पारितोषिक जास्त त्यांना मिळतात, आम्हाला कमी मिळतात. म्हणजे आमचं शिक्षणात कुठतरी आमचं कमी पण आहे. शिक्षणात आम्ही सुधारलं पाहिजे, रिसर्च केला पाहिजे शिक्षणामध्ये. म्हणजे ह्यातून शेतकऱ्यांची अवस्था काय झाली की शेतकरी समाज हा शिक्षणापासून बऱ्यापैकी वंचित राहिला आणि त्यामुळं आम्हाला त्याची स्पर्धा करता आली नाही. आज आता मी आहे मंत्री आणि माझा भाऊ शेतकरी. माझ्या भावाचा मुलगा जिल्हा परिषद शिकतोय आणि सपोज माझा मुलगा डॉन बॉस्कोला शिकतोय, तर माझा पोरगा इंग्लिश इंडस्ट्री सारं करतोय. टाटा बिर्ला अंबानी सर्व माहित होते त्याला, सलमान खान. माझ्या भावाला ते काहीच माहित. भावाचा मुलगा ज्यावेळेस इंटरव्ह्यूला येतोय तेव्हा तो घाबरला जातोय. आपल्याला कसं काय बोलायचं, काय करायचं म्हणजे तो घाबरच्या अवस्थेतच त्याला जातोय. तो बुद्धीनं हुशार असतोय, त्याला संधी मिळाली नसते. माझा मुलगा संधीनं पुढे जातो. म्हणून ही शिक्षणाची व्यवस्थाही मला बदलायची आहे. एकच सिस्टम. तुम्ही काय करा, माझा मुलगा समजा एसीत शिकल तर सिलेबस एकच ठेवायचा. माझ्या भावाचा मुलगा बैलगाडीत शिकत असेल तर सिलेबस दोघाला एक्झाम एकच द्यायची. तुम्ही एकाला सीबीएसई देताय, एकाला जिल्हा परिषद देताय, एकाला महाराष्ट्र स्टेट देताय. त्यामुळे त्या मुलांचं IQ कमी होतो. म्हणून तुम्ही एक सिलेबस ठेवा ऑल इंडियामध्ये, बघू काय करायचं. म्हणून त्या दृष्टीने देखील मी वन एज्युकेशन वन नेशन या दृष्टीनं मी मोदी साहेबांना माझ्या पक्षाच्या वतीने विनंती करतो. ग्रोमोशनच्या प्रेक्षकांना आम्हाला सांगायला अभिमान वाटतो. आपण पाहता की जानकर साहेबांचे विचार किंवा जानकर साहेबांची दूरदृष्टी ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. जानकर साहेबांचे विचार दूरगामी आहेत आणि याच विचारांचा परभणी मतदारसंघाला जानकर साहेब फायदा करून देणार आहेत असं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. जानकर साहेब, पवार साहेबांना स्वीकारलं की तुम्ही? शरद पवार साहेबांना? पवार साहेब हे राजकारणाचं युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे पवार साहेब आज त्यांचं आमचं हे असलं तर त्यांनी संघर्ष केलेला आहे. त्यांचं कष्ट बी आहे, त्यांचा त्याग बी आहे. पवार साहेबांनी राजकारणात कसं व्हावं, एकच माणूस वयाच्या 50-55 वर्षापर्यंत भारताच्या राजकारणात राहतात. त्यांच्याबद्दल त्यांचा स्टडी करण्यासारखा आहे पवार साहेब. पवार साहेब राजकारणी युनिव्हर्सिटी आहेत असं आपण बोललात, मग आपण अजितदादाकडून उमेदवारी का घेतली?
नाही, एक लक्षात ठेवा, राजकारणात कोण कोणाचा परमनंट दुश्मन किंवा मित्र नसतो. अजितदादा हा स्पष्ट वक्ता आहे. बर. अजितदादा हा प्रशासनात उत्कृष्ट हो. नेता आहे. हा आणि अजितदादांनी भाजपावर अलायन्स असल्यामुळं हा. अजितदादाच्या गटाला ती जागा मिळाली. बर बर. आणि आदरणीय आमचे मित्र राजेश विटेकरनी इथं फार कष्ट घेतलं होतं, चांगलं काम बी केलं. केलं होतं. त्यांच्या कोट्यातून माझ्या पक्षाला जागा दिली. बर. आज अजितदादाचं माझं फार रिलेशन जवळच आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तुम्हाला महायुतीने उमेदवार दिले. हा. चिन्ह तुमचं शिट्टी, शिट्टी आहे. पण तुमचा रासप हा. उमेदवारी कुठून? परभणीतून. परभणीतून. हा. राष्ट्रवादीकडून अजित पवार गटाकडून. हो. ओके. मग आता मशाल विजून शिट्टी तुम्हाला वाजवायची आहे. हो सर. शिट्टी वाजणारच आहे. हो. परवाच्या पावसात तुम्ही बोलले की मशाल विजली, आज पाऊस पुन्हा उघडला, पण तुमच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास सांगतो की शिट्टी अशी नाही वाजणार. ह्या शिट्टीचा आवाज परभणीतून दिल्लीत जाणार आहे. डेफिनेटली. एवढा तुम्हाला स्वतःवरचा विश्वास आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद जानकर साहेब. हे होते महायुतीचे उमेदवार परभणी लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले आदरणीय जानकर साहेब. ग्रोमोशन या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि उत्सव लोकशाहीचा या आपल्या पॉडकास्टमध्ये नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला हक्काचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जानकर साहेब, शेवटचा एक प्रश्न होता, एकदा शिट्टी वाजून दाखवता का? परभणी लोकसभा मतदारसंघातील माझ्या बंधू भगिनींना माझं नम्र आव्हान आहे. बर. माझं 5 नंबरचं निशाणी चिन्ह आहे महादेव जगन्नाथ जानकर शिट्टी. शिट्टीच्या चिन्हापुढे मतदान करून मला लोकसभेला पाठवचाल, आपली सेवा करण्याची संधी देताल, असं मी आपलं परभणीकरांचा आभार मानतो. आणि माझी निशाणी चिन्ह आहे शिट्टी शिट्टी. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.